नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत. थांबा, आजचा विषय वेगळा आहे. आज थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे. काल एक ताई महिला व बालकल्याण विभागामध्ये गेल्या होत्या. त्यांनी मला एक कॉल केला. त्यांनी कॉल केल्यावर मला एक वेगळीच माहिती मिळालेली आहे. तर त्यांच्या सासूबाईच्या नावावर जे आहे ते फोर व्हीलर दाखवत आहे. बघा, फोर व्हीलर नाहीये, पण फोर व्हीलर दाखवत आहे, म्हणून त्यांच्या सासूबाईचा फॉर्म रिजेक्ट झालाय. आता या संदर्भामध्ये जर तुमचाही असाच काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहावा लागणार आहे. त्या पद्धतीने सर्व प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे. जर तुमचा पण असाच फॉर्म अपात्र झाला असेल आणि लाभ चालू करायचा असेल, तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने सर्व प्रोसिजर करा. अजून एक मला कमेंट जरूर त्याच व्हिडिओमध्ये करा की तुम्हाला पण अशीच काही अडचण आहे किंवा वेगळ्या कुठल्या विषयासंदर्भात तुमचा फॉर्म अपात्र झालाय, तुम्ही पात्र असूनही तुम्हाला लाभ मिळत नाही, तर नक्कीच मला कमेंट जरूर करा. म्हणजे तुमच्या विषयावर सुद्धा मी नक्कीच व्हिडिओ शेअर करते. ही माहिती मला तुम्हीच दिलेली असते आणि त्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करत असते, बरोबर. तर मला काल त्या ताईचा फोन आला होता. त्यांच्याशी बोलल्यावर मला ही माहिती लक्षात आली आणि अशीच माहिती मला अगोदर जळगावमधून पण मिळाली होती. त्या संदर्भात पण मी व्हिडिओमध्ये बोललेली आहे आपल्या. पण आज ही मला काल माहिती मिळाली आहे. आमच्या बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम झालाय. फोर व्हीलर नाही, पण त्यांच्या नावावर फोर व्हीलर दिसते. मग आता काय करायचं? तर हा व्हिडिओ पाहायचा आणि त्या पद्धतीने सर्व प्रक्रिया करायची. उलट मला कमेंट सुद्धा करायच्या. आलं लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.